वळवी आहे मला वाटतं. त्यांचं म्हणणं आहे की मी सहीच केली नाही. एकीकडे महाराष्ट्र सरकार म्हणते की ती सरकारची जमीन आहे, ती विकता येत नाही. दुसरीकडे व्यवहार झाला असं म्हणतंय. तिसरीकडे तहसीलदार म्हणतोय की त्याच्यावर मी सहीच केली नाही. दुसरा म्हणतो की स्टॅम्प ड्युटीची नोटीस आली आहे. एकीकडे 21 कोटी स्टॅम्प ड्युटी आहे, मागणी आज येते 6 कोटीची. लाईक अ बनाना रिपब्लिक यार. सरकार चालवतंय कोण आणि निर्णय प्रक्रियेत आहे तरी कोण? माननीय मुख्यमंत्र्यांनी ऑर्डर केली आहे, तर ह्या सायमल्टेनियसली ह्या गोष्टी कशा काय होत आहेत? मग व्यवहार झालाय का नाही झालाय? स्टॅम्प ड्युटी भरली आहे का नाही भरली आहे? सकाळी 21 कोटी होती, आता 6 झाली. मग जमीन सरकारची होती तर ती विकलीच कशी गेली? आणि तलाठी म्हणतात आणि तहसीलदार म्हणतात आम्ही सहीच नाही केली. मग नक्की झालंय तरी काय? याचं स्पष्टीकरण सरकारने द्यायला पाहिजे. आणि म्हणजे मला खरंच आश्चर्य वाटतंय महाराष्ट्र सरकारचं की रोज या सरकारमध्ये काही ना काहीतरी असेच गोंधळ येत असतात. म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल, त्या कर्जमाफीत आम्ही सांगितलं 30,000 कोटी रुपयाची कर्जमाफी करू. तुमच्याच चॅनलवर वारंवार दाखवलं जातं की 3 रुपये, 8 रुपये, 6 रुपये, 100 रुपये, 1,500 रुपये असे प्रत्येक सरला वेगळे वेगळे दिले जातात. तुम्ही बघता या सरकारचं, महाराष्ट्र सरकारमध्ये वोट चोरीचं सातत्याने गोष्टी येत आहेत. मग प्रशासन चालवतंय कोण? चालतंय हे कसं? एवढी मोठी मेजॉरिटी, 200 काहीतरी 80 त्यांचे काहीतरी आमदार आलेले आहेत, एवढी ब्रूट मेजॉरिटी ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात असताना हा एवढा गोंधळ होऊच कसा शकतो सरकारमध्ये? त्याच्यातून महाराष्ट्रात क्राईम वाढलेला आहे. हा माझा डेटा नाही आहे, महाराष्ट्र सरकारचा डेटा. दर 3 तासाला एक शेतकऱ्याची आत्महत्या होते. हा डेटा पण माझा नाहीये, हा मकरंद पाटलांचा डेटा आहे. त्यांनी फ्लोअर ऑफ द हाऊसला असेंब्लीला दिलेलं उत्तर. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, जल जीवन मिशन मध्ये गडबड आहे, शिक्षकांच्या आत्महत्या होत आहेत. किती तुम्हाला विषय सांगू महाराष्ट्र सरकारमध्ये? दररोज एक दिवस आड तरी घोटाळा तरी. जैन हॉस्टेलचा जो मोठा घोटाळा झाला आणि आपापसात, म्हणजे विरोधक तर बोलतातच, पण त्याच्याबरोबर मित्र पक्षही त्याला आम्हाला कागदपत्र देतं. जे नक्की सरकार एवढी मोठी मेजॉरिटी असताना झालंय का या सरकारला हेच समजत